नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कोकणवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू. नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा. संगमेश्वरमध्ये भव्य स्मारकाची मागणी. सरकारने दिलेला शब्द पाळावा. हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा. गुहागरमध्ये तेरसेचा होम पेटला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची पालखी. चाकरमानी गावी मोठ्या संख्येने दाखल. संपूर्ण कोकणात शिमगोत्सवाचा मोठा जल्लोष. आणि श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम. शेकडो श्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शेकडो टन कचरा केला संकलित. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकणवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली असून आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबई ते विजयदुर्ग या जलमार्गावर रोरो सेवा सुरू झाली आहे. 85 मीटर लांबीच्या जहाजाची प्रवासी क्षमता 620 इतकी असून सर्व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. मुंबईहून सकाळी 8 वाजता नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. सुमारे 160 ते 180 नॉटिकल मैलाचा हा प्रवास पूर्ण करून हे जहाज सायंकाळी 4 वाजेपर्यंत विजयदुर्ग बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले. प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय त्रिंबक उगल मुगले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आज बऱ्याच महिन्यांपासून, मी तर म्हणेन बऱ्याच वर्षांपासून कोकणवासीय या दिवसाचा, या क्षणाचा वाट पाहत होते. आज पहिल्यांदा एक 85 मीटरचं जहाज, पॅसेंजर जहाज, ज्याच्यामध्ये पॅसेंजरची कॅपॅसिटी 626 अशी आहे, ती आज आपल्या विजयदुर्ग बंदरामध्ये येणार आहे. हे करत असताना आपले माननीय मंत्री महोदय नितेश साहेब राणे यांच्या प्रयत्नाने, यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाने आज आपण ही बोट आपण इथे आणणार आहोत. बोट ही येतच असते, प्रत्येक बंदरावर येत असते, परंतु टेक्निकल बाबी सगळ्या विचारात घेऊन ती बोट सुखरूप कशी आणायची, त्याच्यासाठी सर्टिफिकेशन, त्याच्यासाठी स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स, या गोष्टींचा सुद्धा सखोल अभ्यास करून साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ही आजचा दिवस बोटीचा आपण सक्सेसफुल करत आहोत. हा पॅसेज जो आहे मुंबई ते विजयदुर्ग, साधारणतः 160 ते 180 नॉटिकल माईल, हा प्रवास आज सकाळी एक साधारणतः 8 वाजता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हिरवा झेंडा देऊन तिथून बोट सुखरूप निघालेली आहे. आज साधारणतः 4 वाजता आपल्या विजयदुर्गामध्ये ती दाखल होणार आहे आणि त्याची पूर्ण सेफली ही बोट आपल्या बंदरात कशी येईल त्याची पूर्णतः तयारी आज आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकारी अभियंता देवरे साहेब आणि आमचे सगळे सहकार्य महाराष्ट्र सागरी मंडळ आणि आमचे आदरणीय CEO साहेब प्रदीप पी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज हे साकार करता आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडलाय. सरकारने स्मारकाची घोषणा करून मोठा गाजावाजा केला असला तरी जमिनीवर अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. अरबी समुद्रातील प्रलंबित शिवस्मारकाप्रमाणे या स्मारकाचे भवितव्य देखील टांगणीला लागले असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी केवळ आश्वासनं देऊन जनतेची बोलवण करू नये, तर दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं एक स्थान असणारं आणि संभाजी महाराजांची कीर्ती ही कायमस्वरूपी लक्षात राहावी, त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्वराज्य रक्षणाच्या हेतूचं नेहमी संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं आणि आपल्याला स्मरण राहावं, या अनुषंगानं अनेक शिवभक्तांची संगमेश्वर या ठिकाणी या वाड्याच्या परिसरामध्ये एक स्मारक भव्य दिव्य संभाजी महाराजांचं व्हावं अशा प्रकारचे अनेक
दिवसांपासूनची मागणी आहे. या मागणीला घोषणा देखील ही सरकारच्या वतीने केली आहे. मात्र अरबी समुद्रातलं शिवस्मारक जसं कुठेच दिसत नाही, त्याच पद्धतीनं या संगमेश्वर या ठिकाणचं संभाजी महाराजांच्या स्मारकाची कुठेही आता कोणत्याही खुणा इथे नाही, कोणतंही काम सुरू नाही. याबद्दल खंत आणि दुःख व्यक्त करायची वाटते. किल्ले संवर्धनाचा विषय असो, जे शिवाजी महाराज आणि त्यांचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास या अनुषंगानं स्मृती जोपासण्याच्या आवश्यक असणारा सरकारची भूमिका असली पाहिजे ती कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे जे मुख्यमंत्री महोदय जे बोलले होते, जे पालकमंत्री बोलले होते, तशा पद्धतीने त्यांचा शब्द त्यांनी पूर्ण करावा. अलीकडच्या काळात ते जसं बोलतात तसं वागत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. मात्र या संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं तरी त्यांनी दिलेला शब्द पाळावा, ही आग्रही मागणी आमची या निमित्ताने आहे. आज स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज यांचं कर्तृत्व, त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली छळवणूक, या सर्वांचं स्मरण या ठिकाणी होतं. आणि ते होत असताना आपण स्वराज्याच्या रक्षणाकरता भारताच्या संविधानाच्या माध्यमातून पुढे सरसावलं पाहिजे, असा संकल्प आम्ही आज काँग्रेसजन या ठिकाणी करत आहोत. तर दुसरीकडे संभाजी महाराजांच्या एकंदरीत इतिहास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जो गैरसमज पसरवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या नीच प्रवृत्ती आहेत, या नीच प्रवृत्तींचाही देखील आपल्याला नायनाट करायचा आहे. आणि जो जाज्वल्य स्वरूपाचा स्वराज्याचा संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे हा पुढे घेऊन जायचा आहे, हा संकल्प या निमित्ताने या ठिकाणी आम्ही करत आहोत. मार्च महिना उजाडताच अवघ्या कोकणात शिमगोत्सवाचे चैतन्यमय वारे वाहू लागतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि चिपळूण तालुक्यात पहाटेपासूनच पारंपरिक तेरसेचा होम पेटवून उत्सवाला दिमाखात सुरुवात झाली आहे. कोकणी संस्कृतीत या होमाला अनन्यसाधारण महत्त्व असून पहाटेच्या शुभ मुहूर्तावर ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमतात. विशेषतः नवविवाहित तरुण जोडपी या पवित्र होमाला 5 फेऱ्या मारून मनोभावे श्रीफळ अर्पण करतात आणि संसाराच्या सुख समृद्धीचे साकडे घालतात. यावेळी ढोल ताशांच्या दणदणाटात ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाते, ज्यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघते. ग्रामस्थांनी एकत्रितपणे दिलेली फाका अर्थात देवीच्या नावाची आरोळी कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरते. नोकरी व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले चाकरमानी या सणासाठी न चुकता आपल्या गावी दाखल झाले आहेत. गुहागरच्या मुंडर गावातील या विलोभनीय दृश्यांमध्ये सर्व ग्रामस्थ आणि चाकरमानी मिळून होळीच्या मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. हा उत्सव कोकणच्या समृद्ध परंपरेची साक्ष आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये या सणाची विशेष रंगत चढली आहे. गोमूच्या पायातील घुंगरांचा मंजूळ नाद आणि ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण खेड शहर सध्या न्हाऊन निघालंय. विशेष म्हणजे शंकासूर, यमराज आणि नकट्या राक्षसाच्या पौराणिक पात्रांच्या जबरदस्त एंट्रीनं या सोहळ्यात अधिकच रंगत भरली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खेडमध्ये हा पारंपरिक लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून आजच्या तरुण आणि नव्या पिढीला आपल्या समृद्ध गौरवशाली सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली जाते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच नागरिक या उत्सवात मोठ्या आवडीनं आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. कोकणच्या मातीतील ही कला पुढील पिढीपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचा दृढ निर्धार यावेळी पाहायला मिळाला. अशा प्रकारे खेडमध्ये पारंपरिक लोककलेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडले. कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे हा शिमगोत्सव खऱ्या अर्थानं लोककलेचा मोठा जागर ठरला आहे. ही आपली कोकणची कला शिमगोत्सवा निमित्ताने आपण बाहेर पडतो घरातून आणि ही कला आम्ही जोपासत असतो. ही कला जोपासत असताना वैभव सरांसारखे काही ज्येष्ठ नेते खरोखरच कलाकारांना प्रोत्साहन करीत या ठिकाणी आम्हाला मोठ्या उत्साहात त्यांनी सहकार्य करतात आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करून त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने ते करत असतात. कुठेही अडीअडचण आम्हाला कलाकारांना आली तर वैभव सरांना फोन केला की तिथल्या तिथे आम्हाला ते सॉर्ट करतात आणि ह्या शिमग्याच्या
सर्वांना शुभेच्छा देतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रेरणादायी उपक्रमात नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे आणि शेकडो श्री सदस्यांनी अत्यंत उत्साहानं सहभाग घेतला. या व्यापक मोहिमेअंतर्गत शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, मराठी शाळा आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसराची कसून साफसफाई करण्यात आली. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी स्वतः हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून श्रमदान केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रती नवी जाणीव निर्माण झाली आहे. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवसभर अथक परिश्रम करून शहरातील साचलेला कचरा आणि प्लास्टिक गोळा केले, ज्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर लावण्यात येणार आहे. या भव्य उपक्रमातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहराचा एक प्रभावी सामाजिक संदेश सर्वत्र पोहोचला असून खेड परिसराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. जय सद्गुरू. आज जो हा उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जो हा उपक्रम राबवला, अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि सगळ्या आपल्या खेड शहरवासियांनी ही जी साथ त्यांना दिलेली आहे, म्हणजे मागच्या वेळेस मी आलेली आणि खरोखर कौतुकास्पद आहे की असा जो उपक्रम राबवतात त्यांनी अख्खं खेडवासीय ह्या उपक्रमामध्ये भाग घेतं. ह्यासाठी मी खेडवासियांचे धन्यवाद देते आणि संपूर्ण माझ्या नगरपालिका ह्या टीमने हा उपक्रम आम्ही आमच्या पद्धतीने अजून छान प्रकारे राबवू अशी मी ग्वाही देते. जय सद्गुरू. आज या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान जो कार्यक्रम राबवत आहोत, या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांसह आमची नगरपालिका आपल्यासोबत सहभागी होत आहे. हा दरवर्षी होणारा उपक्रम आहे. नानांबद्दल बोलायचं म्हटलं तर एक चांगलं संप्रदाय उभा केलेला आहे आणि चांगल्या लोकांकडून देशाची सेवा, म्हणजे आपण सुरुवात घरापासून करायची आणि देशापर्यंत सेवा करायची, असा एक चांगला बोध त्यांनी दिलेला आहे. आपण या ठिकाणी आज खेडमध्ये हा एवढ्या मोठ्या संख्येने स्वच्छता अभियान जो राबवत आहात त्याला आमच्या खेड नगरपालिकेकडून मी शुभेच्छा देतो आणि आपल्यासोबत आम्ही सदैव आपल्यासोबत राहू आणि खेड आपल्याला सुंदर शहर आणि स्वच्छ शहर करायचं आहे. या सहभागामध्ये आपण पण आमच्यासोबत असाल. तळा शहरात ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले. या मोहिमेत एकूण 112 श्री सदस्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहराचे मुख्य रस्ते, पोलीस ठाणे परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वाढलेले गवत, प्लास्टिक तसेच काचेच्या बाटल्या वेचून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. या एका दिवसाच्या मोहिमेतून तब्बल 1.18 टन ओला आणि सुका कचरा गोळा करून त्याची डम्पिंग ग्राउंडवर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली गेली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वृक्षारोपण, रक्तदान आणि आरोग्य शिबिरांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम निरंतर राबवले जातात. याच सेवेचा एक भाग म्हणून तळा शहरात राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेण शहरात आज भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने आयोजित या लोकोपयोगी उपक्रमात पेण तालुक्यातील शेकडो श्री सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची सूक्ष्म साफसफाई करण्यात आली. यावेळी तब्बल शेकडो टन ओला आणि सुका कचरा संकलित करून तो नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे विल्हेवाटासाठी रवाना करण्यात आला. पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी स्वतः या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक केलं. याप्रसंगी नगरसेवक अभिराज कडू, अजय क्षीरसागर, मितेश शहा यांच्यासह मुख्याधिकारी जीवन पाटील आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या महास्वच्छता मोहिमेमुळे पेण शहर लख्ख झाले असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. ही मोहीम पेणकरांसाठी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरली आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विना प्रसिद्धी सेवाभाव, कोणताही गाजावाजा न करता हजारो स्त्री सदस्य मनापासून स्वच्छतेचं व्रत स्वीकारताना दिसत आहेत. कोणत्याही ठिकाणी आज शहरातल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही भेट देतोय. प्रत्येक ठिकाणी स्त्री सदस्य मनापासून भक्तिभावाने या स्वच्छता मोहीम हातात घेताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा
असं म्हटलं जातं की जिथे गर्दी असते तिथे गोंधळ असतो, पण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे, जिथे भक्ती आणि शक्ती असेल तिथे हजारो लोकांमध्ये सुद्धा शांततेत क्रांती घडवता येते. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे सर्व श्री सदस्य मनापासून शहरात हातात झाडू घेऊन आपलं शहर स्वच्छ करतात, शहर चकाचक करतात. यामागे यांची सर्वात मोठी भक्ती आहे आणि म्हणून सर्व श्री सदस्यांचे मी मनापासून आभार मानते. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी चालू केलेलं कार्य, डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी असतील, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी असतील, यांनी सुद्धा हे कार्य असंच पुढे नेत चाललंय. हे कार्य म्हणजे स्वच्छतेची असलेली एक चळवळ आहे, संस्काराची असलेली एक चळवळ आहे आणि म्हणूनच तमाम मी पेणकरांना विनंती करेन की अप्पा स्वारींचा, सचिनदादा स्वारींचा आणि नानासाहेब धर्माधिकारी यांचा हा समाज घडवण्यासाठी घेतलेला जो आदर्श आहे, हा आदर्श शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आंतरिक मनाच्या स्वच्छतेबरोबर भौतिक स्वच्छता पण गरजेची आहे. जर शहर स्वच्छ असेल तरच शहर निरोगी राहील. यासाठी आपण सुद्धा या संस्थानाचा आदर्श घेऊन आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वजण पुढे येऊया. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो श्री सदस्य आणि सेवेकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रायगडमधील म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा यांसारख्या मुख्य शहरांमध्ये श्री सदस्यांनी रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा महायज्ञ मांडला. या विशेष मोहिमेदरम्यान तब्बल 50 टनपेक्षा अधिक कचरा गोळा करण्यात आला असून यामुळे शहरांचा परिसर पूर्णपणे चकाचक झाला आहे. केवळ श्री सदस्यच नव्हे तर अनेक स्थानिक नागरिकांनी या पवित्र सेवेमध्ये आपला मोलाचा सहभाग नोंदवला. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या समाजसेवेच्या शिकवणीतून प्रेरणा घेत निष्काम कर्मयोगाच्या भावनेनं ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या स्वच्छता अभियानामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात सकारात्मक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून स्वच्छतेचा संदेश आता घराघरात पोहोचला आहे. श्री सदस्यांच्या शिस्तबद्ध आणि निस्वार्थ कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मी API रुपाली पाटील, रोहा पोलीस ठाणेमध्ये आज श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संघटनेतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे. सदर अभियानामध्ये 200 ते 250 श्री सदस्य सहभागी झालेले आहेत. त्यांनी सदर परिसराची खूप छान स्वच्छता केली आहे आणि स्वच्छता जिथे असेल तिथे आरोग्य नांदेल ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे अनेक कार्यक्रम सदर ठिकाणी राबवले जावेत अशी माझी इच्छा आहे. तसेच सर्वांनी इथे येऊन आमच्या रोहा पोलीस ठाण्यातील परिसर स्वच्छ केला, तर हा कार्यक्रम राबवला याबद्दल त्या सर्व श्री सदस्यांचे मी आभार मानत आहे. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संघटनेचे मी खूप खूप आभारी आहे. आज हे नानांचं कार्य जे आहे खूप महान कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे आणि ह्या कार्यामध्ये ही स्वच्छता अभियान आणि निसर्गाची सेवा ही चंद्रसूर्य असेपर्यंत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 मिनिटाचे बोलणं करतो. आज जे हे कलियुगातले महागुरू आहेत, आज त्यांनी ह्या जनतेला कलियुगाच्या फेऱ्यातून काढून चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या कामाला लावलं. मी त्यांचा फार मनापासून आभारी आहे. हे जे कार्य आहे ईश्वरी कार्य त्यांच्या रूपाने झालं. आज बैठकीच्या माध्यमातून त्यांनी गावोगावामध्ये असा प्रचार करून निसर्गाची सेवा, त्यात तर आमच्या वन विभागासाठी एवढी महत्त्वाची कामं करत आहेत, वृक्षारोपण करत आहेत, सगळ्या गोष्टी करत आहेत. आज निसर्गाची सेवा त्यांच्या हातून होत आहे. हे फार महान कार्य आज नानासाहेबांनी केलेलं आहे. शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था संचलित प्रभात हायस्कूल येथे संगणक संच प्रदान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध उद्योजक शेखर वामन दळवी आणि गुलाब दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 2 संगणक संच भेट दिले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवता येणार आहेत. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालांडे यांनी दळवी दाम्पत्याच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत यामुळे संस्थेच्या उपक्रमांना बळकटी मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शेखर दळवी यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही मदतीचं आश्वासन दिलं। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मोरे, उपाध्यक्ष शिवाजी मोरे आणि मुख्याध्यापक काझी सर यांनी आभार मानले। प्रसाद दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। या संगणकांमुळे शाळेत आता डिजिटल शिक्षणाचे नवीन दालन खुले झाले असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे। नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन अगस्ती इंटरनॅशनल फाउंडेशन आणि सोसायटी जनरल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं। मुख्याध्यापक मिश्रा सर आणि प्रशालेतील शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा आनंद लुटला। यावेळी शुभम जंगम आणि किरण ताम्हणकर या मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे भाग, हाडांची रचना आणि सूक्ष्मदर्शकाचा वापर यावर सविस्तर माहिती दिली। विशेषतः कमी खर्चातील मॉडेल्स प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले। शिक्षकांनी महान शास्त्रज्ञ डॉक्टर C.V. रमण यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला। विद्यार्थ्यांनी देखील भाषणातून विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केलं। नवीन प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाप्रती रुची निर्माण करणारा हा सोहळा अत्यंत आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला। या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत असून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला यामुळे मोठी चालना मिळाली आहे। नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अगस्ती इंटरनॅशनल फाउंडेशन जर्नल सिक्युरिटी जर्नल सोसायटी सर्व्हिस यांनी शुभम सर आणि किरण सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं। या नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच्यात आम्हाला वुमन्स बॉडी ह्याच्याबद्दल माहिती दिली, परत मॉडेल कसं बनवतात त्याची पण माहिती दिली। माझ्या नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या प्रशालेत अगस्ता इंटरनॅशनल फाउंडेशन सोसायटी जनरल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून अतिशय जिवंत असा विज्ञानाच्या कल्पकतेची प्रयोगशाळा सन्माननीय आमचे किरण सर आणि शुभम सर यांच्या माध्यमातून झाली। अतिशय दर्जेदार अशा प्रशिक्षण वर्गाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला। नक्की विज्ञान विद्यार्थ्यांच्या जीवनात कशा प्रकारे फरक पाडू शकतो हे प्रयोगाद्वारे कृतीद्वारे दाखवण्याचं अत्यंत प्रामाणिक काम या सोसायटीच्या माध्यमातून होत आहे। आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या वतीनं पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिराला तालुक्यातील 17 शाळा आणि सुंदरराव मोरे महाविद्यालयातील 650हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला तहसीलदार कपिल घोरपडे आणि गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर इसार कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्राची निवड करून जिद्दीने यश संपादन करण्याचा मोलाचा सल्ला दिला। मुलींच्या सुरक्षिततेबाबतचा सल्ला धनश्री ठाकरे यांनी कायदेशीर हक्क आणि सतर्कतेविषयी मार्गदर्शन करत दिला, तर रुपाली कौशिक यांनी इंडस्ट्रियल ऑटोमेशन तसेच रोबोटिक्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उलगडून दाखवल्या। 10वी-12वीच्या परीक्षांच्या काळात आयोजित या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटांची शास्त्रोक्त माहिती मिळाली। योग्य वेळी योग्य दिशा मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निरंतर कौशल्य विकासाचं महत्त्व या यशस्वी शिबिरातून अधोरेखित करण्यात आलं। जर कम्फर्टेबल नसेल तर मी इथेच आहे, तुम्ही मला डायरेक्टली येऊन क्वेश्चन्स करू शकता। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।